हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण सरळ 2 वर्षांची इन्फॉर्मेशन जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली असेल, म्हणजे इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीटची 2 वर्षांची फिगर दिलेली असेल, म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग, तर ड्यूपॉन्ट चार्ट कसा प्रेझेंट करायचा ते पाहिलेलं आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जर 5 वर्षांची इन्फॉर्मेशन दिली असेल किंवा 2पेक्षा जास्त वर्षांची इन्फॉर्मेशन जर दिलेली असेल इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीटची, तर ड्यूपॉन्ट चार्ट कसा प्रेझेंट करायचा ते पाहणार आहोत. चेंजेस असा काही नाही आहे. 5 वर्षांची इन्फॉर्मेशन असली तरी आपल्याला ज्या वर्षाचं कॅल्क्युलेशन करायचं आहे त्याच्या अगोदरचं वर्ष हे ओपनिंग बॅलन्स म्हणून यूज करायचं आहे, कारण आपल्याला माहीत आहे की करंट इयर हे काय असतं, क्लोजिंग बॅलन्स म्हणून यूज करायचे आयटम असतात. किंवा आपल्याला मोस्टली ॲव्हरेज कुठे काढायचं असतं तर असेटसाठी, आणि असेट हे बॅलन्स शीटशी रिलेटेड असतं. त्यामुळे बॅलन्स शीटची ज्या वर्षाची जी बॅलन्स शीट असते त्या वर्षाचे जे बॅलन्स शीटमध्ये जे आयटम दिलेले असतात त्यांची जी फिगर असते ती कोणती असते, त्याचे क्लोजिंग बॅलन्स असतात, हे आपल्याला माहीत आहे, बरोबर. मग आता प्रॉब्लेम बघूया आपल्याला. ते काय म्हटलं आहे बघा, द कंपेरेटिव्ह बॅलन्स शीट अँड कंपेरेटिव्ह इन्कम स्टेटमेंट फॉर गोल्डलाईन लिमिटेड फॉर द इयर 2011 to 2015 आर गिवन ॲज फॉलो. प्रिपेअर द ड्यूपॉन्ट चार्ट फॉर द इयर 2015. 2011पासून 2015पर्यंतची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्यावरनं 2015चा आपल्याला ड्यूपॉन्ट चार्ट प्रेझेंट करायला सांगितलं आहे. मग आपल्याला फक्त कोणती 2 वर्ष विचारात घ्यायची आहे, तर 2014 आणि 2015 ह्या 2च वर्षांच्या ज्या अमाऊंट आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत, प्रॉब्लेममध्ये किंवा सोल्युशनमध्ये यूज करायच्या आहेत. 2011 ते 2013 हे 3 वर्षाची आपल्याला काय नाही आहे, प्रॉब्लेममध्ये कॅल्क्युलेशनला कुठेही गरज भासणार नाही आहे. ओके. आता इथे देताना त्याने काय केलं आहे बघा, बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला शेअर कॅपिटल, रिझर्व अँड सरप्लस, लॉंग टर्म डेट, शॉर्ट टर्म बँक लोन आणि करंट लायबिलिटी हे आयटम दिले आहेत. असेटला नेट फिक्स असेट सरळ दिलेली आहे. करंट असेटचे 3 भाग आहेत, कॅश अँड बँक, रिसिवेबल आणि इन्व्हेंटरी, आणि अदर असेट म्हणून दिलेली आहे. ओके, एक झाला. आता इन्कम स्टेटमेंटला काय केलं आहे त्यांनी, नेट सेल दिलेला आहे, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, ग्रॉस प्रॉफिट, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, ऑपरेटिंग प्रॉफिट, नॉन ऑपरेटिंग सरप्लस और डेफिसिट एकत्र दिलेला आहे. ओके. त्यानंतर EBIT म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, इंटरेस्ट, PBT म्हणजे प्रॉफिट बिफोर टॅक्स, टॅक्स दिला आहे, प्रॉफिट आफ्टर टॅक्सची अमाऊंट, डिव्हिडंड आणि रिटेन अर्निंग. ओके, अशा पद्धतीने त्याने इन्कम स्टेटमेंट प्रेझेंट केलेली आहे. आता ह्यावरनं ड्यूपॉन्ट चार्ट प्रेझेंट करणार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की ड्यूपॉन्ट चार्ट कसा प्रेझेंट करायचा. आपल्या स्किलनुसार आपण काय करणार, तो एका पेजवर आपण आपल्याला हवा तसा तो बसवणार आहोत. जसं आपल्याला वाटेल की ह्या पद्धतीने तो चांगला काय होऊ शकतो, शो होऊ शकतो किंवा चांगला दिसू शकतो, त्या पद्धतीने. ओके, मग मी ह्या पद्धतीने आखून घेतलेलं आहे, समोर दिसते त्याप्रमाणे ड्यूपॉन्ट चार्ट. ओके, आणि लास्ट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काय करणार आहात, खालून वर जाणार आहोत. ओके, मग आता पहिल्यांदा आपण कुठली बाजू बघणार आहोत, तर नेट प्रॉफिट कॅल्क्युलेशनसाठी पहिल्यांदा आपण इन्कम स्टेटमेंटची जी इन्फॉर्मेशन ड्यूपॉन्ट चार्टमध्ये भरायची असते तिथून सुरुवात करणार. पहिल्या खालून वर येणार, त्यामुळे आपण पहिल्यांदा हे 4 आयटम बघणार, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, इंटरेस्ट आणि टॅक्स. ओके. आता प्रॉब्लेममध्ये मग अशी म्हटल्याप्रमाणे 5 वर्षांची इन्फॉर्मेशन आहे, परंतु 2015चा आपल्याला प्रेझेंट करायला सांगितलं, त्यामुळे 2014 आणि 15 एवढीच इन्फॉर्मेशन आपण बघणार. त्यात पुन्हा नेट प्रॉफिट म्हणजे इन्कम स्टेटमेंटचा जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला फक्त करंट इयरची इन्फॉर्मेशन भरायची असते, त्यामुळे फक्त 2015 हाच कॉलम आपण काय करणार आहोत, इथे बघणार आहोत. ओके, म्हणजे पहिली ही जी 4 वर्ष आहेत ते आपल्याला विचारात घ्यायची नाही आहेत. आता आपल्याला काय काय बघायचं आहे, तर कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डायरेक्ट 2015ची अमाऊंट बघणार, 45.8. त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस इथे सरळ दिलेले आहेत, 7.0 म्हणजे 7. त्यानंतर आपल्याला काय लागतं, इंटरेस्टची अमाऊंट जी किती आहे, इंटरेस्ट 2.0. टॅक्स नील आहे. ओके, 4 आयटम झाले. मग ते आपण आधी इथे भरून घेणार. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड 45.8,
ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 7.0, इंटरेस्ट 2.0, टॅक्स नील. ह्या सगळ्यांची टोटल करणार काय मिळणार आपल्याला टोटल कॉस्ट जी किती येते 54.8. ओके. त्यानंतर आता बाजूचा भाग म्हणजे कुठला तर नेट सेल. नेट सेल किती आहे आपल्याला 2015चाच नेट सेल हवा आहे. किती आहे 57.4. तो पहिल्यांदा आपण इथे लिहून घेणार 57.4 प्लस और मायनस नॉन ऑपरेटिंग सरप्लस और डेफिसिट. ओके. आता इथे काय त्याला त्याच पद्धतीने त्याने आपल्याला एकत्र दिलेलं आहे बघा नॉन ऑपरेटिंग सरप्लस और डेफिसिट. ओके. आता याच्यामध्ये सरप्लस कसं आणि डेफिसिट कसं ओळखायचं तर देताना जर अमाऊंट आता इथे त्यांनी जशी सरळ दिलेली आहे विदाऊट ब्रॅकेट तशी सरळ दिलेली असेल तर ते काय असणार आहे नॉन ऑपरेटिंग सरप्लस असणार आहे म्हणजेच नॉन ऑपरेटिंग इन्कम. त्यामुळे ती अमाऊंट जी असणार ती ॲड करायची असणार. डेफिसिट जर दिलेलं असेल तर ती कशामध्ये अमाऊंट असणार एकतर प्लसमध्ये असणार किंवा त्या अमाऊंटच्या अगोदर काय लावलेलं असणार त्यांनी मायनस साईन लावलेलं असणार. ओके. क्लिअर झालं. मग आता इथे कुठेही मायनस साईन नाही आहे आणि प्लस आपल्याला जी लागणारी इन्फॉर्मेशन आहे ती 2015ची. मग नॉन ऑपरेटिंग सरप्लस किती आहे 0.4. ओके. मग ते आपण इथे ॲड करणार सेल्सच्या अमाऊंटमध्ये. सेल आपला किती आहे नेट सेल 57.4 प्लस आता सरप्लस 0.4. मग आता हे जी टोटल आहे ती किती येते 57.8. आता 57.8 मधनं 54.8 मायनस करणार म्हणजे आपल्याला कोणती अमाऊंट मिळणार नेट प्रॉफिटची जी किती मिळते 3.0. ओके. आता त्याला डिवाइड करणार नेट सेलने. नेट सेल आत्ताच आपण बघितलं किती आहे 57.4. मग आता आपण ह्यावरनं कोणता रेशो कॅल्क्युलेट करणार नेट प्रॉफिट रेशो म्हणजेच 3 नेट से प्रॉफिट डिवाइड नेट सेल इंटू 100 म्हणजे 3 डिवाइड 57.4 इंटू 100 कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे 5.2%. ओके. एक भाग झाला. आता सेकंड भाग. तर सेकंड भागही खालूनच स्टार्ट करणार आपण. इथे आपल्याला काय करायचं आहे 4 आयटमचे ॲव्हरेज काढायचे आहेत. ॲव्हरेज कॅश बँक अँड मार्केटेबल सिक्युरिटी, ॲव्हरेज डेटर्स, ॲव्हरेज इन्व्हेंटरी आणि ॲव्हरेज ऑफ अदर्स. कुठून मिळणार बॅलन्स शीटच्या असेट साईडमधनं आयटम हे. आता असेटचा विचार करताना ॲव्हरेज म्हटल्यानंतर ओपनिंग क्लोजिंग लागतात. त्यामुळे पहिल्या 3 वर्षांची इन्फॉर्मेशन आपण काय करणार बाजूला करणार. फक्त 2 वर्षांची इन्फॉर्मेशन विचारात घ्यायची आहे. मग त्यामध्ये आता करंट असेटचे आपल्याला 4 भागामध्ये त्यांनी डिवायडेशन केलं आहे. पहिलं कॅश अँड बँक. ओके. त्याची ॲव्हरेज काढण्यासाठी आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स जो दिलेला आहे त्याची बेरीज करणार म्हणजेच किती आहे 0.6 प्लस 1.1 म्हणजेच किती टोटल होणार 1.7. त्याला 2ने डिवाइड करणार म्हणजे आपल्याला ॲव्हरेज मिळणार. किती मिळतं आहे 0.85. ओके. सेम तसंच ॲव्हरेज डेटर्स. डेटर्स म्हणजे तर रिसिवेबलचा भाग 2.9 प्लस 2.0 किती होणार बेरीज 4.9 भागिले 2 केलं की त्याचं ॲव्हरेज मिळते. किती मिळतं आहे ते 2.45. ओके. सेम तसंच ॲव्हरेज इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरीची अमाऊंट किती आहे इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक किती आहे 8.2 प्लस 9.3. ओके. बेरीज करणार 2ने डिवाइड करणार म्हणजे आपल्याला ॲव्हरेज इन्व्हेंटरी मिळणार. किती मिळतं आहे 8.75. आणि लास्ट ॲव्हरेज ऑफ अदर. अदर असेट कोणते आहे तर त्याने सरळ अदर असेट म्हणून दिलं आहे. किती आहे ती 2.7 प्लस 2.4. बेरीज करणार 2ने डिवाइड करणार ॲव्हरेज किती होतं आहे 2.55. ओके. आता ह्या 4ही अमाऊंटची बेरीज करणार म्हणजे आपल्याला काय मिळणार ॲव्हरेज करंट असेटची किती होतं आहे 14.6. ओके. एक झाला. आता ॲव्हरेज फिक्स असेट. आता फिक्स असेटसुद्धा प्रॉब्लेममध्ये काय केलं आहे त्यांनी आपल्याला सरळ दिलेली आहे. नेट फिक्स असेट 2 वर्षांची अमाऊंटची बेरीज करायची 19.6 प्लस 23.2. बेरीज करणार 2ने डिवाइड करणार म्हणजे आपल्याला फिक्स असेटचा ॲव्हरेज मिळणार. किती आहे 21.4. ओके. आता ॲव्हरेज करंट असेट प्लस ॲव्हरेज फिक्स असेट दोघांचीही बेरीज करायची म्हणजे आपल्याला काय मिळणार ॲव्हरेज टोटल असेट जी किती येते 36. ओके.
आता हा जो रेशो आहे कोणता, टोटल असेट टर्नओव्हर, त्याचं कॅल्क्युलेशन करणं. सूत्र काय आहे, नेट सेल डिवाइड ॲव्हरेज टोटल असेट इंटू 100 वगैरे त्याला काही नाही. ओके. मग नेट सेल आपल्याला माहीत आहे किती आहे, 57.4. मग 57.4 डिवाइड 36 कॅल्क्युलेट केल्यानंतर किती मिळते, 1.59. हा कोणाचा आन्सर झालं, हे कुठल्या रेशोचं, टोटल असेट टर्नओव्हर रेशोचं. ओके. आता लास्ट आपल्याला जे आन्सर काढायचं आहे, कोणता रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे, रिटर्न ऑन टोटल असेट. तो आपण कॅल्क्युलेट करणार कसं, तर नेट प्रॉफिट मार्जिन मल्टिप्लाय टोटल असेट टर्नओव्हर, म्हणजेच काय, तर 5.2 मल्टिप्लाय 1.59 इंटू 100 किती येतं आहे, 8.3. ओके. 5.2 मल्टिप्लाय 1.59 कॅल्क्युलेट करून आन्सर किती येतं आहे, 8.3. त्याला पर्सेंटेजचं साईन, कारण हा रिटर्नचा रेशो आहे म्हणून, आणि आपण ऑलरेडी आपला जो नेट प्रॉफिट मार्जिन आहे ते पर्सेंटेजमध्ये आहे म्हणून. ओके. म्हणजे आपल्या सेकंड क्वेश्चनचा आन्सर किती आहे 2.4चं, 8.3%. ओके. लक्षात आलं आहे. ओके. मग चालेल. थँक्यू.